स्वारगेट बस डेपो तरुणीवरील अत्याचार प्रकरणातली मोठी अपडेट आहे। एबीपी माझाच्या बातमीनंतर आता परिवहन मंत्र्यांना अखेर जाग आली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या संदर्भात कठोर पावलं उचलणार आहेत। डेपो मॅनेजर, वाहतूक नियंत्रक, सुरक्षा रक्षक यांच्यावर मोठ्या कारवाईची शक्यता आता व्यक्त होते। कारवाईबाबत थोड्याच वेळात अधिकृत आदेश निघणार आहे। या संदर्भात एबीपी माझाने सातत्याने बातमी लावून धरलेली आणि आता परिवहन मंत्र्यांना जाग आलेली आहे। अक्षय भाटकर आपल्याला ताजे अपडेट देतील। अक्षय, आता परिवहन मंत्री पावलं उचलतायत, कडक कारवाई होऊ शकते, काय अपडेट्स आहेत? अश्विन, खरं म्हणजे गेल्या काही तासांपासून या संदर्भात काय पावलं उचलायची, कशा प्रकारे कारवाई करायची या संदर्भात बैठक चालू होती आणि त्या बैठकीच्या अंती आता कारवाई होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। अधिकृतरित्या ते थोड्याच वेळात जाहीर केलं जाणार आहे आणि यामध्ये स्वारगेटचे जे डेपो चालक आहेत, त्याचबरोबर वाहतूक नियंत्रक आहेत, तिकडचे 21 तब्बल सुरक्षा गार्ड आहेत, या सगळ्यांवर कारवाईचा बडगा हा उचलला जाऊ शकतो आणि तशी शक्यता देखील आहे। आणि ही जी घटना मुळात कशी घडली आणि स्वारगेटच्या याच डेपोमध्ये इतर जे काही वस्तू सापडलेल्या आहेत, इतर बसेसमध्ये भंगारातल्या, त्या संदर्भात देखील संपूर्ण चौकशी होणार आहे आणि डेपो मॅनेजरांची देखील चौकशी केली जाईल अशी शक्यता आहे आणि थोड्याच वेळ या संदर्भात आदेश निघणार आहेत। खरं म्हणजे प्रताप सरनाईक यांच्याशी थेट आपलं जे बोलणं आहे ते काही वेळापूर्वी झालं होतं, त्याच्यानंतर त्याच्याकडून ही माहिती मिळालेली आहे आणि कारवाई होणार हे निश्चित आहे आणि कठोर पावलं आता उचलणार आहेत। त्याच धर्तीवर इतर डेपोमध्ये देखील सुरक्षा वाढवण्यासाठी देखील उपाययोजना केल्या जाणार आहेत आणि या संदर्भात देखील बैठक झालेली आहे। धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।